नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। जसे की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आता क्वालिफाईंग कट ऑफ या ठिकाणी कमी होणार आहे ग्रुप बी साठी। ग्रुप बी म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये बीएमएस आणि बीएचएमएस। तर ज्या विद्यार्थ्यांना आता या ठिकाणी कसं होतं, जनरल आणि ईडब्ल्यूएस ओपन आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना 144 मार्क्स होते ते विद्यार्थी महाराष्ट्र राज्यात त्याचबरोबर ऑल इंडियामध्ये नीट 2025 मध्ये बीएमएस ऍडमिशनसाठी 144 प्लस मार्क्स असणारे विद्यार्थी एलिजिबल होते आणि 113 मार्क्स असणारे विद्यार्थी एससी एसटी ओबीसी कॅटेगरीतील विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यातील बाहेरचे जेवढे काही राज्य आहेत त्या राज्यामध्ये ते विद्यार्थी एलिजिबल होते। असं आहे की जे ओपन स्टेट आहे त्या ओपन स्टेटमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 113 पेक्षा जास्त मार्क्स असतील ते विद्यार्थी ओपन स्टेटमध्ये कॅटेगरीचे विद्यार्थी एलिजिबल नव्हते आणि 144 पेक्षा जास्त मार्क्स असणारे विद्यार्थी ओपन स्टेटमध्ये, ओपन स्टेट म्हणजे कर्नाटक आलं, एमपी आलं, पंजाब आलं, अशा राज्यामध्ये सुद्धा कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 144 पेक्षा जास्त मार्क्स असणं गरजेचं होतं। आता क्वालिफाईंग कट ऑफ कमी झाल्यासंदर्भात खूप ग्रुपवर या ठिकाणी चर्चा झालेली आहे। खरंच वास्तवदर्शी क्वालिफाईंग कट ऑफ कमी झाला आहे का? क्वालिफाईंग कट ऑफ जर कमी झाला असेल तर किती मार्काचा विद्यार्थी कोणत्या राज्यासाठी एलिजिबल आहे आणि आता ज्या विद्यार्थी एलिजिबल झालेत त्या एलिजिबल झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या राज्यामध्ये ऍडमिशनची खूप चांगली संधी आहे, तीही कमी पॅकेजमध्ये, या सर्व गोष्टींसंदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत। चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्व गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट जेवढी काही अपडेटेड माहिती आहे बीएमएस बीएचएमएस ऍडमिशन संदर्भात असेल किंवा एमबीबीएस बीडीएस ऍडमिशन संदर्भात असेल ते तुम्हाला अगदी लवकर आणि त्वरित आपण आपल्या ब्राईट फ्युचर मेकर्स या युट्यूब चॅनलवर देत आहोत। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, आपण गेल्या वर्षीची म्हणजे 2024 ची जी आपली आयुष मिनिस्ट्री आहे, ज्याला आपण आयुष ऍडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी A22C333 वेबसाईटवर गेल्या वर्षीची मी तारीख देखील या ठिकाणी हायलाइट करतो, 18/11/2024 म्हणजे 18/11/2024 18 नोव्हेंबरला नीट 2024 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना यूजी ऍडमिशन मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल अशा विद्यार्थ्यांची क्वालिफाईंग मेरिट NCISM मान्यतेनुसार या ठिकाणी काय झालेलं आहे, 15% कमी झालेली होती। ही 2024 ची नोटिफिकेशन आहे। मी ही नोटिफिकेशन तुम्हाला मुद्दामून दाखवत आहे कारण की गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्येच क्वालिफाईंग मेरिटचा कट ऑफ या ठिकाणी कमी झालेला होता, त्यामुळं 15% गेल्या वर्षी क्वालिफाईंग कट ऑफ या ठिकाणी कमी झाला होता। तर त्याच पद्धतीनं या वर्षी देखील एक NCISM वेबसाईटवर मतलब नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन यांच्या वेबसाईटवर साधारणतः 6 तारखेला 6/11/2025 रोजी क्वालिफाईंग कट ऑफ कमी करण्यासंदर्भात या ठिकाणी एक नोटिफिकेशन आलेली होती। ती नोटिफिकेशन सुद्धा मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या रेफरन्ससाठी दाखवत आहे। त्याच्यामध्ये प्रिव्हियस कट ऑफ डेट जी होती यूजी ऍडमिशन अंडर ग्रॅज्युएट कोर्स साठीची ती 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे, म्हणजे 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत यूजी जो प्रिव्हियस कट ऑफ आहे 144 ओपन ईडब्ल्यूएस साठी आणि 113 एससी एसटी ओबीसी साठी, तर हा कट ऑफ 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत राहील। रिवाइज कट ऑफची जी डेट आहे ती साधारणतः 1 डिसेंबर 2025 पूर्वी दिलेली आहे। जर समजा क्वालिफाईंग कट ऑफ जर कमी झाला तर साधारणतः अंदाज असा आहे 113 मार्क्स पेक्षा जास्त मार्क्स असलेले ओपन आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील विद्यार्थी हे महाराष्ट्र राज्यामध्ये व महाराष्ट्राच्या राज्याच्या बाहेर सर्व राज्यांमध्ये ऍडमिशनसाठी एलिजिबल राहतील आणि एससी एसटी ओबीसी कॅटेगरीतील जे विद्यार्थी असतील हे विद्यार्थी साधारणतः 83 ते 89 मार्कच्या आसपास अॅक्युरेट जोपर्यंत NCISM नियमानुसार जोपर्यंत आपल्याला तसं नोटिफिकेशन मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला क्वालिफाईंग कट ऑफ एक्झॅक्टली किती मार्क्सने कमी होईल हे सांगणं शक्य नाही। कधी 10-10% खाली पडू शकतात,
15% खाली पडू शकतात. जेवढ्या पर्सेंटाईलने रिड्यूस होईल तेवढे विद्यार्थी त्याच्यामध्ये इलिजिबल होणार. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर ऍडमिशन करायचं असेल तर ऍडमिशन करण्यासाठी क्वालिफाईंग कट ऑफची नोटिफिकेशन येणं गरजेचं आहे. आता प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये क्वालिफाईंग कट ऑफ कमी झाला, तुम्ही कॉलेज बुकिंग करा, अशा मेसेजेस येत आहेत. पण हे मेसेजेस आले, कट ऑफ कमी 100% होणार आहे. दरवर्षी कट ऑफ कमी होतो, पण जोपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत त्याच्यावर आपण काही भाष्य करू शकत नाही. परंतु क्वालिफाईंग कट ऑफ 100% कमी येतो, त्यामुळं त्या पालकांनी ज्यांना आता रिपीट करायचं नाहीये आणि त्यांना त्यांच्या पाल्याला आता कुठंतरी ऍडमिशन करून द्यायचं आहे, अशा पालकांनी, नॉमिनल सांगतो मी, ज्या ओपन आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील पालकांना 110 मार्क्सपेक्षा जास्त मार्क्स आहेत, अशा पालकांनी त्वरित टीम ब्राईट फ्युचर मेकर्सला या ठिकाणी संपर्क करायचा आहे. तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक राज्यामध्ये साधारणतः 17 लाखापासून ते 22 लाखापर्यंत डिपेंड करतं कॉलेज कोणतं आहे. त्या कॉलेज वाईज तुम्हाला कर्नाटकामध्ये ऍडमिशन आम्ही मिळवून देऊ, पंजाबमध्ये 12 लाख, बिहारमध्ये 12 ते 15 लाख रुपये, युपीमध्ये साधारणतः 10 ते 15 लाख रुपयापर्यंत डिपेंड करतं कॉलेज कोणतं आहे, कोणत्या कॉलेजला वॅकन्सी आहेत. ह्या ठिकाणी तुम्हाला 100% आम्ही ब्राईट फ्युचर मेकर्स मार्फत ऍडमिशन करून देऊ. BMS आणि BHMS दोन्ही प्रोग्रामसाठी तुम्हाला या ठिकाणी आम्ही ऍडमिशन करून देणार आहोत. पालकांनी त्यामुळं पॅनिक होण्याची गरज नाहीये. तुमच्या पाल्यांचं 100% आम्ही ऍडमिशन करून देऊ. आणि ह्याच्या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये देखील ऍडमिशन करून घ्यायचं असेल मॅनेजमेंट कोट्यामधून, तर महाराष्ट्र राज्यामध्ये मॅनेजमेंट कोट्यामधून सुद्धा क्वालिफाईंग कट ऑफ कमी झाल्यानंतर तुम्हाला 100% ऍडमिशन आम्ही मिळवून देऊ. महाराष्ट्र राज्याची पॅकेजची रेंज जे असतात ते साधारणतः 20 लाखापासून ते 25 लाख रुपयापर्यंत राहतील. याची सुद्धा सर्व पालकांनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. आणि तुम्ही आता रिपीटचा डिसिजन न घेता क्वालिफाईंग कट ऑफ जर कमी झाला असेल तर लवकरात लवकर आम्हाला संपर्क करून तुमचं ऍडमिशन या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे. आणि जाता जाता फक्त एवढंच सांगतो, ऍडमिशन हे घेणं गरजेचं असतं. विद्यार्थ्यांनी आता गेल्या वर्षीचा जो नीटचा कल होता, फिजिक्सचा पेपर खूप अवघड गेला होता, शक्य नसतं आता एवढ्या कमी वेळेमध्ये तुम्हाला रिपीट करणं, रिपीटची तयारी करणं, 4-5 महिन्यांमध्ये पूर्ण जो झालेला सिलेबस आहे तो सिलेबस रिवाइज करणं. तर ह्या गोष्टी आताच्या या सिच्युएशन मध्ये तुम्हाला शक्य नाहीत. ज्या विद्यार्थ्यांनी मे महिन्यामध्ये निकाल लागले, मे महिन्यामध्ये पेपर दिल्यापासून अभ्यासाची तयारी केलेली आहे, त्याच विद्यार्थ्यांनी रिपीटच्या नादी लागावं. अन्यथा उर्वरित विद्यार्थ्यांनी अदर स्टेटचा ऑप्शन या ठिकाणी ओपन ठेवावा. नसेल तर तुम्हाला तुमची फील्ड चेंज करावी लागेल. आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला आहे. आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कराल आणि तुम्हाला कमीत कमी खर्चात चांगल्यात चांगले BMS कॉलेज मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून तुमचं कॉलेज बुकिंग करू शकता. कॉलेज बुकिंग अमाऊंट ही रिफंडेबल आहे. तुम्ही कधीही कॉलेज बुकिंग अमाऊंट पे करून तुमचं ऍडमिशन कन्फर्मेशन या ठिकाणी आमच्याकडून घेऊ शकता. आशा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.